नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. बांगलादेशात हिंदू तडफडत आहेत त्यावर प्रतिक्रिया दिली. प्रवचन 1.5 तासांचं, मोजकाच भाग एडिट करून क्लिप पसरवली आणि विपर्यास केला. वादग्रस्त वक्तव्यावर रामगिरी महाराजांचं स्पष्टीकरण. रामगिरी महाराजांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या एकूण 47 जणांवर गुन्हा दाखल. अहमदनगरच्या तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा. महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर मुस्लिम समाजानं काढला होता मोर्चा. मुस्लिम धर्मगुरूंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांना थेट पोलिसांचं संरक्षण. प्रवचनस्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त. रामगिरी महाराज अभ्यासू हिंदू समाजाचं त्यांनी प्रबोधन केलंय, त्यात चुकीचं काही नाही. नितेश राणेंकडून रामगिरी महाराजांच्या मुस्लिम धर्मीयांविरोधातील वक्तव्याचं समर्थन. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. दंगली घडवून सत्तेची पोळी भाजून घ्यायची आहे. अंबादास दानवेंचा सरकारवर आरोप. उमेदवारीसाठी भाजपच्या नेत्यांची लिस्ट. भाजपमधले मराठा नेते अन्याय बघू शकत नाही. आरक्षणाचा मार्ग मोकळा करा, नाहीतर पाडणारच. जरांगेंचा फडणवीसांना इशारा. भाजपचे 3 नेते जरांगेंच्या वाटेवर. नांदेडच्या मिनल खतगावकर, बीडचे राजेंद्र म्हस्के आणि माजी आमदार संगीता ठोंबरेंनी घेतली जरांगेंची भेट. जरांगेंकडून उमेदवारीसाठी प्रयत्न असल्याची चर्चा. भाजपच्या राजेंद्र म्हस्केंनी मनोज जरांगेंची भेट घेतली. राजेंद्र म्हस्के भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक. विधानसभेसाठी म्हस्के बीड मतदारसंघातून लढण्यास इच्छुक. आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या दौऱ्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ. मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करा, आंदोलकांची मागणी. जगभरात मॅपॉक्स व्हायरसचा प्रादुर्भाव. सरकारनं उपाययोजना कराव्यात. मुंबई विमानतळावर टेस्टिंग आणि क्वारंटाईनची व्यवस्था करा. पृथ्वीराज चव्हाणांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र. नंदुरबारच्या सारंगखेड्यातील 100 जणांचा भाजपात प्रवेश. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावितांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. अजित पवार गटाच्या युवक कार्यकारिणीतील 20 जणांचा शरद पवार गटात प्रवेश. मंत्री अनिल पाटील वेळ देत नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. मतदान केंद्राच्या संख्येत वाढ होणार. 1200 मतदारांमागे 1 मतदान केंद्र असणार. मतदारांची संख्या आणि परिसर यांचा ताळमेळ घालून मतदान केंद्राचं नियोजन होणार. 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात रिमझिम पाऊस, तर पुढील 2 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस. शिरपूर ते बेलखेडा रोडवरील दरबी नदीला पूर. परिसरातील 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला. सांगलीत काल रात्री जोरदार पाऊस. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. शहराच्या अनेक भागात पाणी साचलं. पुण्यातील कात्रज चौकात महिला वाहतूक पोलिसाचा भर पावसात वाहतूक नियमन करतानाचा व्हिडिओ व्हायरल. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा लांबेंचं कौतुक. तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सकाळी 10:50 ते 3:20 ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत, तर हार्बर मार्गावर 11:15 ते 4:15 पर्यंत मेगा ब्लॉक. अकोल्यातील बाजोरिया नगरमध्ये आढळला सिमेंटचा लसूण. फेरीवाल्याकडून लसूण घेतल्याची माहिती. धुळ्याच्या शिरपुरात महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आगमन. पुतळ्याचं ठिकठिकाणी जंगी स्वागत. जळगाव जिल्ह्यातील 4,25,000 बहिणींच्या खात्यावर पैसे जमा. पालकमंत्री गुलाबराव पाटलांची माहिती. सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या कुर्डुवाडी बस स्थानकाची प्रचंड दुरावस्था. प्रवाशांची गैरसोय, नागरिक त्रस्त. नवी मुंबईच्या घडसोलीत महिलेची लूट. महिलेला धमकावत 30,000 रुपये आणि सोन्याची चेन लंपास. आरोपीला अटक. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळांची कारवाई. कागल विधानसभा मतदारसंघात संजय मंडलिक गट हसन मुश्रीफांसोबत राहणार. संजय बाबा घाडगेंचाही मुश्रीफांना पाठिंबा. समरजित घाटगे आणि मुश्रीफांमध्ये लढत होण्याची चिन्ह. ठाकरे गटाकडून चिपळूण विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधवांना निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी चाचपणी. मिलिंद नार्वेकरांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये शरद पवार गटाकडून जाणीव जागर यात्रा. पवार गट मतदारसंघात 3 टप्प्यांमध्ये जागर यात्रेद्वारे जनजागृती करणार. बच्चू कडूंना निवडणूक आयोगाकडून बॅट हे चिन्ह. आम्हाला शोभेल असं चिन्ह दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार. आता आम्ही चौकार षटकार मारणार. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांची भोकर विधानसभेत मोर्चे बांधणी.
गोर बंजारा भाषेतून संवाद साधत मी तुमची मुलगी कुटुंब मानून मला आशीर्वाद द्या, श्रीजया चव्हाण यांचं आवाहन. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून लाडक्या बहिणी योजनेतील महिलांना दरमहा 3,000 रुपये देण्याचे दावे. सरकारला ताकद द्या, 1,500 ते 3,000 देण्याचं शिंदेंचं आश्वासन. तर महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर 3,000 देणार, राऊतांचंही वक्तव्य. आमच्या चिन्हापुढचं बटन दाबा, योजना सुरू ठेवा, पुढील 5 वर्ष 90,000 मिळणार, अजित पवारांचा धमकीवजा इशारा. वेबसाईटवर जंक डेटा टाकून पोर्टल बंद पाडण्याचा प्रयत्न. लाडक्या बहिणीचे जाणीवपूर्वक फॉर्म भरले आणि त्यावर पुरुषांचे फोटो लावले, फडणवीसांचा विरोधकांवर आरोप. लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्या बहिणींना सत्ताधाऱ्यांकडून फॉर्म रद्द करण्याची धमकी, सुप्रिया सुळेंचा आरोप. धमक्या देऊन महिलांना कार्यक्रमाला आणण्याची स्थिती नाही, चांगल्या योजनेवर सुप्रिया सुळेंनी असं बोललेलं शोभत नाही. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. पंतप्रधान वन नेशन वन इलेक्शनबाबत बोलतात, मात्र सरकारला 4 राज्यांच्या निवडणुकाही एकत्र घेता येत नाही, शरद पवारांचा टोला. भविष्यात आमचंच सरकार येणार आहे, महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेघ, जयंत पाटलांचं वक्तव्य. बास झाली टक्केवारी, आता वाजवा तुतारी. वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी, हिंगोलीत कोल्हेंचं तुफान भाषण. तुमच्या बायकोला रिचार्जवर चालणारी बाई म्हणाल तर चालेल का, अंजली दमानी यांचं सूरज चव्हाणांच्या टीकेला प्रत्युत्तर. माझे मिस्टर सीएच्या परीक्षेत देशात 32वे आले होते, ते काही आताच्या अर्थमंत्र्यासारखे 10वी पास अर्थमंत्री नाही, त्यामुळे माझ्या नवऱ्याचं उत्पन्न महिन्याला 30 लाख इतकंय, 2 कोटीचा टॅक्स आम्ही भरलाय, अंजली दमानी यांचं राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांना उत्तर. मी 1 लाखावर 28,000चा टॅक्स भरते, मी 2 कोटींचा कर भरला, त्या पैशांचे हे नेते अपव्यय करतायत. जनसन्मान रॅलीत पिंक जॅकेट, गाड्यांसाठी पैसा कुठून आला, अंजली दमानी यांचा अजितदादांना सवाल. विनोद तावडे यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी, तावडेंकडे भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाचं प्रमुखपद. आजपासून भाजप सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात करणार. धुळ्यात खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक संपन्न. बैठकीला 3ही पक्षांसह समाजवादी, आप आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित.